महाड तालुक्यामधल्या कुसगाव खुर्द या ठिकाणी कौटुंबिक वादातनं आणि किरकोळ कारणातनं चुलता आणि पुतण्यामध्ये भीषण हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली। या वादाचं रूपांतर खूनी हल्ल्यात झालंय आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांवरती जीव घेणे वार करण्यात आलेत। या प्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेत। मिळालेल्या माहितीनुसार बाळाराम तुकाराम किरवे हे कुसगाव या ठिकाणी नवीन घर बांधतायत, पण त्यांच्या ह्या नवीन घर बांधण्याचा राग मनात धरून त्यांचे पुतणे अंकुश रामचंद्र किरवे आणि विलास रामचंद्र किरवे यांनी 26 मार्च रोजी रात्री 10च्या सुमारास बाळाराम यांच्यावरती हल्ला केला। अंकुश आणि विलास या दोघांनीही सुद्धा बाळाराम यांच्या डोक्यात कशाने तरी गंभीर प्रहार करून त्यांना जखमी केल्यानं त्यांना माणगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी पुण्यात हलवण्यात आले। या प्रकरणी पोलिसांनी कलम 118 नुसार गुन्हा नोंदवून आरोपींना ताब्यात घेतलाय। दुसऱ्या तक्रारीमध्ये पुतण्या अंकुश किरवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चुलते बाळाराम किरवे यांनी दारूच्या नशेत चांगलं जेवण झालं नाही या कारणावरून वाद घातला। बाळाराम यांनी अंकुश यांच्या पत्नीचा गळा दाबला। पत्नीला सोडवण्यासाठी अंकुश गेले तेव्हा बाळाराम यांनी त्यांच्या मान आणि हातावरती वस्त्रानं वार करून त्यांना जखमी केलं। या प्रकरणी बाळाराम किरवे यांच्यावर सुद्धा कलम 118 नुसार गुन्हा दाखल झालाय आणि ते जखमी असल्यानं त्यांच्यावरती उपचारही सुरू आहेत। अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार गोरेगावकर करतायत। या घटनेमुळे कुसगाव परिसरामध्ये मोठी खळबळ माजली आहे। एका बाजूला घर बांधण्याचा वाद आणि दुसऱ्या बाजूला कौटुंबिक कलह, या दुहेरी वादात रक्ताचे नातेच एकमेकांच्या जीवावरती उठल्याचं पाहायला मिळतंय।